रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या 5 दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केला आहे। त्याच्याकडून पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने, भांडी, इतर वस्तू व मोबाईल फोन असा एकूण 29,15,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। लीलाराम उर्फ लीलेश मेघवाल, चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती, जयसाराम उर्फ जेडी कलबी, दोनाराम उर्फ दिलीप पराडिया व नागजीराम मेजवाल अशी अटक केलेल्या 5 दरोडेखोरांची नावं आहेत। हे 5ही जण राजस्थानचे आहेत। या 5ही जणांनी रेकी करून ठाणे स्थानक परिसरातील मराठे ज्वेलर्सचे शटर उचकटवून दागिन्यांसह इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता। या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास करून या 5ही जणांच्या गुजरातमधील सुरत येथून मुसक्या आवळल्या आहेत। पोलीस स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये 17 डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख एसीपी शेखर बागडे, त्याचबरोबर एसीपी डिटेक्शन 2 श्री डोंगरे, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी, मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पीआय शिंदे, पीआय नरेंद्र पवार, एपीआय सुनील तारमळे, एपीआय श्रीकृष्ण गोरे, एपीआय भूषण कापडनीस, पीएसआय विजय राठोड, पीएसआय तावडे आणि पीएसआय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून 483 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर 5.5 किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास 29,15,340 रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्यापर्यंत तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात, राज्यामध्ये, देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। त्याचा तपास देखील चालू आहे। दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का, ह्याचा देखील तपास सुरू आहे। अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पूर्वी दुकानाची रेकी केलेली आहे। सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर 17 तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला।